नागपूर महानगरपालिकेसाठी महापौर पदाची निवड पार पडली आणि भाजपच्या नीता ठाकरे ह्या महापौर झालेल्या आहे आणि त्यांनी आता पदग्रहणसुद्धा केलेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत नीता ठाकरे ताई, काय सांगाल? नागपूर महानगरपालिकेच्या जे आहे ते महापौर पद तुमच्या माथी पडलेलं आहे आणि तुम्ही महापौर झालेले आहे। काय नेमकी शहराच्या दृष्टिकोनातून प्रायोरिटी असणार आहे? मी परत माझ्या सर्व शीर्षस्थ नेत्यांचे आभार मानते, त्यांचे अतिशय मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला, जबाबदारी टाकली। नागपूरच्या सुजाण जनतेचे देखील आभार मानते, माझ्या प्रभागाचे आभार मानते। माननीय गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीसजी, CM साहेब, सर्व सन्माननीय आमदार बावनकुळे साहेब, आमचे अध्यक्ष माननीय दया भैया, सत्तापक्ष नेते, माननीय उपमहापौर, सर्वांचे आभार मानते। आणि तुम्ही जे विचारलं काय करणार, काय प्रायोरिटी ही असणार आहे की नागपूरच्या जनतेला चांगलं जीवनमान जगता यावं यासाठी पर्यावरणाचं काम, पर्यावरणाकडे लक्ष देणार आहे। ज्या त्यांच्या मूलभूत गरजा असतील, सोयीसुविधा, सिवरेजचा विषय वगैरे मोठा आहे, या सगळ्या अर्थाने काम करणार आहे। शहर सुंदर, स्वच्छ, पर्यावरणपूरक होईल या अर्थाने काम करणार आहे। धन्यवाद। महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये जर बघितलं तर गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकाच्या हातात सत्ता होती। आता तुम्ही महापौर आल्या, त्याच्यामुळे तुमची कुठेतरी जिम्मेदारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे शहराच्या दृष्टिकोनातून? निश्चित आहे। मी आधीही सांगितलं, हे शहर ऐतिहासिक शहर आहे, संघभूमी, दीक्षाभूमी या सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे। येथील जनतेला हे उत्सवप्रिय असणारं शहर आहे। येथील जनतेला चांगलं जीवनमान देण्यासाठीचा प्रयत्न करणं हे निश्चितपणे म्हणजे कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न। एक शेवटचा प्रश्न, नागपूर महानगरपालिकेत महिलांचा नगरसेवक सगळ्यात जास्त निवडून आलेले आहे, नगरसेवकांची संख्या, महापौर, उपमहापौरसुद्धा महिला आहे। महिलांच्या दृष्टिकोनातून काय असणार तुमच्या? भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या प्रमाणात महिला नगरसेविका निवडून आल्या हे खरं आहे, कारण कायम भारतीय जनता पक्षाने महिलांचा सन्मान केला आहे, मतदारांनी देखील ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिलांच्या स्वास्थ्यासाठीचं काम, महिलांसाठीचं त्यांच्या सुरक्षिततेचं काम या अर्थाने महापौर म्हणून मला जो वाटा उचलायचा आहे तो अतिशय ताकदीने मी उचलण्याचा प्रयत्न करते। नक्कीच या होत्या नीता ठाकरे यांनी या ठिकाणी सांगितलं की नागपूरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून जे काम करायला पाहिजे ते सगळी कामं जी आहेत ती केली जाणार आहे आणि तीच प्रायोरिटी आमची असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन साई सह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।